पूर्ण गावामध्ये आज जल्लोषपूर्ण उत्साही वातावरण निर्माण झालेलं आहे. हे देव जागृत देवस्थान आहे. या देवाकडे समजा कोणी आपण भक्तांनी काही मागणी केली, ती मागणी पूर्ण हा देव असा. दळा बदलते मंदिरी यावं विष्णू लवकरी. बऱ्याच वर्षापूर्वी येथील काही ग्रामस्थ मुंबईला कामानिमित्त राहायला होते. मागचं मंदिर बघून तुम्हाला लक्षात आलं असेल तर मी आता कुठं आहे. तर मी तुम्हाला दरवेळी सांगतोय की जेवढं तुम्हाला मी या गावाबद्दल सांगणार आहे तेवढं कमीच आहे. त्यातलाच हा भाग म्हणजे आजचा होणारा जो सोहळा. आणि आजचा जो सोहळा होणार आहे हा खरंच एक लक्षणीय असा सोहळा होणार आहे. कारण की पूर्ण साकेकरांसाठी, इथल्या पूर्ण पंचकृषीतील गावांसाठी हा महत्त्वाचा सोहळा असणार आहे. कारण आज जो सोहळा होणार आहे मी तुम्हाला आता न सांगता ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. भैरवाच्या नावाने ग्रामस्थ पण येत असतील. त्यात ते ग्रामस्थांना मी आता विचारणार आहे की बाबा आजचा सोहळा कसा होणार आहे ते. तुमचं नाव काय? दत्तात्रय निवडे. तुम्ही इथलंच आहे काय? होय, रहिवासी इथला. मग आजच्या सोहळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? आजचा सोहळा म्हणजे हा असा आहे की इथून जी मुंबईसाठी गेलेली कामासाठी माणसं होती आमच्या गावची, त्यांनी तिथं जाऊन या बहिणीची स्थापना करून त्यांना याय जमत नव्हती, ती तिथं पूजा करत होती. ते देवस्थान तिथं काही कारणास्तव पुजारी नसल्यामुळे ते गावात आगमन होत आहे. नाव काय तुमचं? औसागाय गणपती पाटील. मी मगाशी मंदिरात आलेलो तेव्हा तुम्ही एक ओवी गात होता का? ते जरा परत गाताय. दळा बदलते मंदिरी यावं विष्णू लवकरी. चित्त माझं शोध करी गोविंद गोविंद. मी तर सारखे येत आहे की आज काय विशेष? कार्यक्रम निश्चित येत जातोय. हे देव जागृत देवस्थान आहे. या देवाकडे समजा कोणी आपण भक्तांनी काही मागणी केली, ती मागणी पूर्ण हा देव असा. ते भक्त पावणारा देव असतो, त्या पूर्वी मानले जाते. जागृत देवस्थान फार चांगलं आहे. नाव काय तुमचं? मी अशोक रामचंद्र सातोसे. तुम्ही याच गावचा आहे सगळा? हो, या गावचा मी माजी सरपंच आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे. हा. डॉक्टर प्रदीप पाटील. मी बाचणीच आहे. गेली 12 वर्षांनी साखे पंचकृषीमध्ये कृषी सेवा करतोय. आजचा जे आता मी मगाशीच तिथं आत मंदिरामध्ये माहिती घेतली की बऱ्याच वर्षापूर्वी येथील काही ग्रामस्थ मुंबईला कामानिमित्त राहायला होते. त्यांना रोजच्या रोज दर्शनाची सोय व्हावी या निमित्ताने त्यांनी इथून मंदिरातून म्हणजे भैरवनाथाचा टाक तिथं मुंबईमध्ये हे केला होता, म्हणजे स्थापना केली होती. आता बरेच वर्षानंतर तिथे जागेचा काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळं तिथे लोकांचे म्हणजे त्या दर्शन म्हणजे देवाची पूजा अर्चा करण्याच्या संदर्भात थोडीशा गावकऱ्यांची चर्चा आल्यानंतर तिथून तो मूर्ती म्हणजे पुनर्प्रस्थापित होती त्या जागी आणण्याचा सोहळा या गावामध्ये आता मोठ्या प्रमाणात चालू आहे. पूर्ण गावामध्ये आज जल्लोषपूर्ण उत्साही वातावरण निर्माण झालेलं आहे. होय. तुम्हाला असं वाटते का की आपलं मंदिर जास्तीत जास्त आणखी लोकांना कळावं, या पंचकृषीतील सोडून आणखी 4-5 जास्त गावांना आणखी कळावं असं तुम्हाला वाटतंय का? हो, निश्चितच वाटतं. आज विशेष म्हणजे अडीचे परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराज या ठिकाणी येणार आहेत. मी स्वतः माझ्या ह्या बहिरीच्या काही आरती आणि भजनं रचलेली आहेत. त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा केलेलं आहे. इथं बोर्ड सुद्धा लावलेलं आजच. आणि त्याचं आज त्या ह्याच्या आरतींचं आणि त्या भजनांचं त्या ठिकाणी त्या महाराजांच्या हस्ते तिथं त्या सुनवल्या जाणार आहेत भक्तगणांना. त्यामुळे आणि तो एक आमचा वेगळा उत्साह. मी स्वतः आणि माझ्या मुलीनं ती भजनं आणि आरती म्हटलेली आहे. त्यामुळे एक वेगळा आनंद आहे. आणि भैरवचे आशीर्वाद जगाच्या पाठीवर आम्ही कुठे जरी असलो तो आमच्या सोबत असतो. भक्ताला पावणारा हा देव हे आमचं नवसाला पावणार आहे. तसंच मंदिराबाबत म्हणजे प्रत्येक गावाची श्रद्धा आणि आजूबाजूच्या सर्व तासगाव, विटा, जत, कवटेमाका बघून भावी भक्त रविवारी आणि गुरुवारी येतात. गोमुख आहे त्याबद्दल तुमचं काय सांगा? कारण मी तिथं बघतोय, म्हणजे मी येतोय ना सारखं, तसं तिथं पाणी सारखं येते. तुम्ही पाहाल तर या ठिकाणी संपूर्ण हा डोंगर कपारी इथं कुठं खोदलेलं नाही, कुठं बोर मारलेलं नाही, पण हे अखंड झरा वाहतो.
हा अतिशय म्हणजे प्राचीन काळापासून तो गुप्त नदी असल्यासारखं तो झरा वाहतो. विशेष म्हणजे केव्हा जरी दुष्काळ पडला, 1972 साली मोठा दुष्काळ पडला होता, पाण्याचं फार दुर्भिक्ष्य निर्माण झालं होतं, पण या ठिकाणी पाणी कधीही आटलेलं नाही. ते अखंड झरा होतं. मी माझ्या त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, अखंड व्हाय गोमुखातून निर्मल जलधारा, माझा बहिरे देव खरा, पुण्यस्मरण करावं त्याचा मार्ग तुम्ही धरा. हा असा माझा भैरवनाथ, अतिशय त्याची महिमा आहे, फार मोठी आख्यायिका आहे, फार मोठी ख्याती आहे. तुम्ही जर घ्याल ते जर प्राशन कराल, ते तीर्थ म्हणून प्राशन कराल, तर या जगाच्या पाठीवर कुठलंही मिनरल वॉटर सुद्धा त्या योग्यतेचं नाही. एवढं पवित्र, शुद्ध आणि निर्मळ ते तीर्थ आहे. मी असं ऐकलंय की या गावात 7 पुजारी आहेत, ते काय खरंच आहे? हो हो. गिरी गोसावी समाजाचे जे 7 कुटुंब आहे, ते 7 कुटुंब या देवाची पूजा अर्चा करतात प्रतिवर्षी. तर ह्या वर्षी मोहनगिरी आणि त्यांचे कुटुंबीय अतिशय चांगल्या पद्धतीनं या देवाची सेवा भक्तिभावानं पूजा अर्चा करतायत. नवरात्रीचा उत्सव असू दे, माघवारीतला माही यात्रा असू दे, आणि नित्याच्या गुरुवारी रविवारी होणाऱ्या पूजा त्या चांगल्या पद्धतीने करतात. जे मांडव घातलेलं आहे तुमच्या नातवानं घातलंय. आमचे मग कसं झाले, तुम्हाला कसं वाटते? मला सांगतो, मला तर हे मांडव आवडलेलं आहे. तुमचं काय मत आहे? तुमच्या नातवानंच घातलाय. चांगले आहे, आनंद आहे. मुख्यतः हा या पृथ्वी तलावर जरी हे असलं, किती जरी विज्ञान प्रगत असलं, तर भूत प्रेत जे आत्मे असतात, जी भूत असतात, ती आहेतच. त्या भूतांचा राजा हा वेताळ असतो, आणि वेताळांचा राजा काळभैरी असतो, आणि त्याचा राजा भैरवनाथ असतो. या सगळ्यांचा राजा आमचा भैरवनाथ आहे. आणि भगवान शिवशंकर हे अवतार आहेत. मी माझ्या आरतीमध्ये म्हटलंय, जयदेव जयदेव जय भैरवनाथामध्ये, शिवाचा अवतार जय भैरवनाथ, बद्री केदार तो कैलासनाथ, साके गावी रमला हा जगन्नाथ, असं मी माझ्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे. तर एक गाय यायची जंगलातनं, ते जंगलातनं फिरत येऊन ते गायीच्या त्या ठिकाणी थोडं पाषाण होतं, त्या ठिकाणी ती गाय उभा राहायची आणि सगळ्या दुधाच्या धारा त्या पाषाणावर जायच्या. मग ज्याने ते गाय पाळली होती तो म्हणाला, मी खाया प्यायला सगळं व्यवस्थित घालतो आणि गाय ही दूध का देत नाही. बरेच दिवस त्याने पाहिलं दूध देत नव्हती. मग त्यानं त्या गायीचा पाठलाग केला आणि तो जंगलात तिथं आला, आणि आल्यानंतर ती गाय त्या पाषाणावर उभा राहून दुग्धपान त्या देवाला करत होती. हे कळल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये छोटंसं मंदिर इथं बांधलं, त्यानंतर थोडं चांगलं मंदिर झालं. आता हे जे मंदिर आपल्याला दिसते हे 2000 साली त्या गावातल्या लोकांनी, काही तरुण लोकांनी एकत्र येऊन स्थापना केली. हा तुमच्याशी बोलून खरंच चांगलं वाटलं. देव स्वयंवर खूप वाटतं. तुम्हाला, आणि तुम्ही जो प्रयत्न करताय तुमच्या चॅनेलच्या मार्फत, तो अतिशय कौतुकास्पद आहे. आमच्या देवाचं महात्म्य संपूर्ण परिसरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशभर पसरावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, आणि तो तुम्ही प्रयत्न करताय. तुम्हाला सुद्धा भैरवाचे आशीर्वाद लाभतील. मी भैरवाच्या चरणी प्रार्थना करतो. त्या ठिकाणी आज साक्यातले सगळ्या लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. इथली जी देवस्थान कमिटी आहे, त्या कमिटीचे सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायतचे सगळे सदस्य आणि सगळे ग्रामस्थ फार कष्ट परिश्रम घेऊन आज कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीनं अपार कष्ट घेत आहेत. साके ग्रामस्थांचं योगदान आहे, आणि भैरवाचे आशीर्वाद आमच्या ग्रामस्थांच्या पाठीशी आहेत. किंबहुना बाहेर येणाऱ्या लोकांना, भक्तगणांना सुद्धा आमचा देव नवसाला पावतो, अशी त्याची आख्यायिका आहे.